नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण प्लम केक कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी आहे रेसिपी आणि घरातल्या साहित्यांपासून आपण प्लम केक कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। आता क्रिसमस जवळ आलेला आहे म्हणून आपण ही रेसिपी चूज केलेली आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। अगदी अशा पद्धतीने जर बनवलात केक तर स्पॉन्जी होतो आणि जो बेकरीमध्ये मिळतो प्लम केक त्याच पद्धतीने होतो। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी एका बाउलमध्ये ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत। घरात जे अवेलेबल ड्रायफ्रूट असतील ते आपण घ्यायचे आहेत। त्यामध्ये मी बदाम, काजू आणि काळे मनुके त्याचबरोबर टुटी फ्रुटी घालून घेतलेली आहे। नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये 1 वाटी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। ऑरेंज ज्यूस अवेलेबल असेल तर तुम्ही ऑरेंज ज्यूस वापरा, नसेल तर तुम्ही लिंबाचं पाणी सुद्धा यूज करू शकता। तर 1 लिंबू पिळून त्याचं जे पाणी तयार होतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आपण साधारणपणे 2 तास भिजवून ठेवायचे आहेत। नंतर जाडबुडाच्या कढईमध्ये पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। ज्या वाटीनं आपण ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे त्याच वाटीनं आपण पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि साखर हलवत राहायची आहे। साखर मेल्ट होईपर्यंत आपण हे हलवत राहायचं आहे। हळूहळू साखर मेल्ट होत आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। साखर मेल्ट झालेली आहे। आपण आता गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये पाणी शिंपडायचं आहे। साधारणपणे मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी आपण शिंपडत त्यामध्ये घालायचं आहे। हलवत राहायचं आहे, नाहीतर गोळा होऊ शकतो। तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तो धूस पूर्ण कॅमेरामध्ये आलेला आहे। 1 मिनिट आपण गॅस चालू ठेवायचा आहे आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा आहे। आणि हे पाणी जे आहे साखरेचं आपण जे पाणी बनवलेलं आहे ते साधारणपणे 1 तास थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। साधारणपणे 1 तास झालेला आहे। आता आपण केक बनवायला घेऊयात। तर एका पातेल्यामध्ये एका भांड्यामध्ये मी साधारणपणे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाव वाटी त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आपण जे खायचं तेल वापरतो तेच आपण तेल घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 वाटी मैदा घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालणार आहोत। मिल्क पावडर घातल्यामुळं त्या केकला एक वेगळीच टेस्ट येते। त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कोको पावडर सुद्धा घालून घ्यायची आहे। कोको पावडर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल, पण हा चॉकलेट प्लम केक आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये 2 चमचे कोको पावडर घालणार आहोत। त्यानंतर आपण जे शुगर सिरप बनवलेलं आहे म्हणजे शुगरचं जे कॅरमल बनवलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस घालायचा आहे। जसं लागेल तसं आपण त्यामध्ये ऑरेंज ज्यूस घालायचा आहे। अशा पद्धतीनं केकचं बॅटर तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी जो दाखवलेला चमचा आहे त्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा घातलेला आहे। ॲक्च्युली माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीटच झाला, त्यामुळं बेकिंग पावडर आणि सोडा घालतानाचा व्हिडिओ ह्यामध्ये एडिट करता आला नाही आहे मला। त्यानंतर केकच्या पॅनला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। बटर पेपर सुद्धा घालायचा आहे। तुमच्याकडे बटर पेपर अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला बटर पेपर घालायचा नसेल तर तुम्ही त्याच्यावर मैदा सुद्धा भुरभुरू शकता आणि आपण या बटर पेपरला सुद्धा तेल लावून घेत आहोत। आता यामध्ये आपण हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण ओतायचं आहे। आता ह्याला 2-3 वेळा टॅप करायचा आहे आणि मग आपण हा केक बेक करायला ठेवायचा आहे। ठेवताना मी त्या सजावटीसाठी काजू ठेवलेले आहेत। काजू असं सजवलेले आहेत।
10 मिनिट अगोदर मी प्रीहीटला कढई ठेवलेली होती, म्हणजेच कढईमध्ये खाली मीठ ठेवलेलं होतं आणि वर एक स्टँड ठेवलेलं होतं. आणि आता त्या स्टँडवर मी जे आपलं केकचं भांडं आहे ते केकचं भांडं मी त्यामध्ये ठेवणार आहे. केकचं भांडं ठेवून झाल्यानंतर साधारणपणे एक 30 मिनटं बारीक गॅसवर हा केक आपण बेक करून घ्यायचा आहे. झाकण ठेवलेलं आहे आणि वर मी चिमटा ठेवलेला आहे, कारण वाफ बाहेर जाऊ नये म्हणून मी चिमटा ठेवलेला आहे. चिमटा हा माझा जड आहे त्यामुळे मी चिमटा ठेवलेला आहे. 30 मिनिट झालेली आहेत. आता मी बघतीये, चेक करते की केक झालाय का नाही. तर बघा, केक चांगला बेक झालेला आहे. केक पूर्ण बेक झालाय का नाही हे मी चेक केलं. एक टूथपिक त्यामध्ये बघितली, चेक केली. टूथपिकला काहीही चिटकलेलं नाही आहे, म्हणजेच केक चांगला बेक झालेला आहे. आता मी हा केक गार करायला ठेवत आहे. माझा थोडासा कॅमेरा हलत आहे, समजून घ्या. आता मी केक हा चांगला गार होण्यासाठी ठेवून देते आहे. केक पूर्णपणे गार झालेला आहे. आता मी एका डिशमध्ये तो काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरचा जो पेपर आहे तो पेपर आपण काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं तयार आहे प्लम केक. अगदी सोपा आहे, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. क्रिसमसच्या दिवशी तुम्ही बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेले व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आता मी हा केक कापून दाखवते. बघा, आतून किती स्पॉन्जी झालेला आहे, मस्त झालेला आहे. तर चला, भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.